प्रत्येक वेळेस उपवास असला की नेहमीची तीच साबुदाण्याची खिचडी किंवा तेलकट साबुदाणा वडा खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल, कमीत कमी तेलामध्ये भरपूर असं पौष्टिक किंवा पोटभर जर तुम्हाला काही खायचं असेल तर आजची रेसिपी तुमच्यासाठीच आहे. आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आप्पे आणि त्यासोबतच मस्त खमंग अशी वेगळ्या प्रकारची चटणी. तर रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर हे आप्पे तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी किंवा 1 कप भरून घेतलेली आहे भगर किंवा वरीचे तांदूळसुद्धा याला म्हणतात. उपवासाला हे तांदूळ चालतात. त्यानंतर याच्यामध्ये मी फक्त 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. वरी आणि साबुदाणा आपण इथे आज भाजून घेतलेला नाही आहे. कच्चाच आपण वरई किंवा साबुदाणा जो आहे त्याची पावडर करून घेतली आहे. साबुदाण्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त घ्यायचं नाही आहे. त्यानंतर त्याची आपण मिक्सरला बारीक अशी पावडर किंवा पीठ तयार करून घेतलं आहे. त्यानंतर ज्या कपाने आपण भगर घेतली होती त्याच कपाने 1 कप याच्यामध्ये दही घालून आपण परत याला मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत. मस्तपैकी अशा पद्धतीची ही पेस्ट किंवा मिश्रण इथे आपल्यासाठीचं तयार झालं आहे. त्यानंतर ह्या आप्प्यांमध्ये आपण तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत. त्यानंतर 1 चमचा भरून मी इथे दाण्याचा किंवा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व्यवस्थितपणे एकदा हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही, आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे, कारण हे इन्स्टंट असे आप्पे आहेत, त्यामुळे आप्पे जाळीदार होण्यासाठी थोडासा सोडा घातलेला आहे. आज आपण इथे अजिबात इनोचा वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही इथे अर्धा पॅकेट किंवा अर्धा सॅचेट इनोसुद्धा घालू शकता. आपलं आप्प्यांचं मिश्रण इथे तयार आहे. यापेक्षा खूप जास्त पातळ किंवा घट्ट ठेवू नका. त्यानंतर आपण आप्पे पात्र आधीच गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलं. 1 ते 2 थेंबच तेल या आप्प्यांसाठी लागतं, बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आप्प्यांचं मिश्रण याच्यामध्ये घालून घेतलं आहे आणि वरून थोडंसं तेल सोडून आपण याला 5 मिनिटांपर्यंत असंच झाकून शिजून घेऊया. जोपर्यंत आपले आप्पे एका बाजूने शिजत आहेत तोपर्यंत चटणीची तयारी करूया. इथे मी हिरवी मिरची, थोडेसे शेंगदाणे, थोडासा खोबऱ्याचा कीस, अर्धा चमचा जिरं आणि 2 चमचे दही घेतलं आहे. सगळं साहित्य आपण मिक्सरला मस्त बारीक होईपर्यंत ग्राइंड करून घेणार आहोत. या सगळ्या साहित्यासोबतच मी इथे चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखरसुद्धा घातलेली आहे. हवं असल्यास तुम्ही इथे अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी याच्यामध्ये 2 ते 3 चमचे घालून मी आपली चटणी इथे मिक्सरला ग्राइंड करून घेतली आहे. चटणीवरती तडक्यासाठी आपण इथे 1 चमचा भरून साजूक तूप गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये पाव चमचा जिरं घातलेले आहेत आणि 1 आपण लाल सुकी मिरचीसुद्धा घातली आहे आणि हा गरमागरम असा तडका किंवा फोडणी आपण चटणीवरती घालून घेतली आहे. आपली ही चटपटीत अशी खोबरा, शेंगदाणा आणि दह्याची चटणी तयार आहे. चटणी होईपर्यंत आपले आप्पेसुद्धा एका बाजूने व्यवस्थितपणे छान इथे क्रिस्पी असे भाजून तयार झालेले आहेत. आपण याची बाजू जी आहे ती टर्न करून घेऊया. खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला आप्पे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने बघू शकता रंगही एकदम मस्त सुरेख आलेला आहे. आणि हा जो उपवासाचा फराळ आहे मंडळी, एकदम कमी तेलात, म्हणजे काही थेंबच तेल तुम्हाला इथे वापरायचं आहे. कमी तेलकट आहे, अजिबात ॲसिडिटी वगैरे होणार नाही आहे. भगर आणि थोडासा आपण साबुदाणा इथे वापरून हे आप्पे तयार केलेत. येत्या आषाढीसाठी तुम्हीसुद्धा ही झटपट अशी उपवासाला चालणाऱ्या आप्प्यांची रेसिपी आणि त्यासोबतच चटपटीत अशा चटणीची रेसिपी नक्की ट्राय करा. आप्पे आपले दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे भाजून तयार झालेले आहेत. आता गरमागरम आप्पे आपण प्लेटमध्ये सर्व करूया. त्यासोबतच आपण चटणीसुद्धा इथे सर्व केलेली आहे. तर मंडळी, आजची ही खास आषाढी स्पेशल उपवासाच्या आप्प्यांची रेसिपी सोबतच चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आप्पे इथे तोडून दाखवते, बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि आतून जाळीदार असे हे आपले आप्पे तयार झालेले आहेत. यासोबतच आपण याच्यामध्ये अजिबात इनोचा वापरसुद्धा केलेला नाही आहे. झटपट आणि कमी वेळात, त्यासोबतच कमी तेलात तयार होणारी ही रेसिपी आहे. पोटभरीचा असा हा फराळ आहे. तर तुम्हीसुद्धा येत्या आषाढीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर आवडली असेल तर मनापासून रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.